भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या किटाळी या गावालगत उंच पहाडावर ही यात्रा भरते। या यात्रेमागे एक कथा आहे। सुमारे 300 वर्षांपूर्वी या ठिकाणी बालाजी नावाचे सत्पुरुष राहत होते। शिवाय याच जंगलव्याप्त भागात त्यांचा किल्ला देखील होता। ते हिंदू लोकांचे कट्टर संरक्षक होते। गोरगरिबांना ते मदत करायचे। बालाजी हे शिवभक्त होते। किल्ल्यावर ते साधना करायचे। ग्रामस्थांनी पुढाकार घेत या ठिकाणी महादेवाच्या मूर्तीची स्थापना केली। शेजारी बालाजी यांचं समाधीस्थळ आहे। 2008 मध्ये मंदिर समिती बनवण्यात आली। महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी गेल्या 8 ते 10 वर्षांपासून 4 दिवसांची यात्रा भरते। या ठिकाणी एक पूर्वज म्हणून पूर्व इतिहास समजा एक बघितला तर या ठिकाणी बालाजी नावाचे एक गृहस्थ या टेकडीवर येत होते आणि त्या टेकडीवर येत असताना ते कुठले होत का होत हा एक इतिहास नाही, परंतु या ठिकाणी ते नेहमी या टेकडीवर येत होते आणि ते शिवभक्ताचा या ठिकाणी स्मरण करत होते। त्यानंतर अनेक दिवसानंतर ते कुठं गायब झाले हे माहीत नाही, परंतु या तेव्हापासून या स्थळाला एक बालाजी आणि एक बालाजी किल्ला म्हणून एक या ठिकाणी एक ब्रिटिश कालीन एक किल्ल्याचे या ठिकाणी काय काय अवशेष आहेत आणि म्हणून तेव्हा त्या किल्ल्याला बालाजी आणि तो किल्ला असे बालाजी किल्ला म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं एक तो नाव पडलेला आहे। आपल्या इथं भंडारा जिल्हा आहे, जवळच लागून गोंदिया जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा आहे, अशा 2-3 जिल्ह्याचे लोक आणि आपल्या तालुक्यातले जवळपास बऱ्याच तालुक्यातले आपल्या पूर्ण तालुक्यातले भंडारा जिल्ह्यातले लोक इथं 50 ते 60 हजार लोक इथं दर्शनाला येत असतात। परंतु काही सोयीअभावी ही यात्रा थोडीशी खालावत आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि या यात्रेसाठी शासनाच्या निधीची भरीव निधीची मदत आवश्यक आहे। बालाजी शिवमंदिर देवस्थान हे उंच पहाडावर वसलंय। भाविक तब्बल 10 किलोमीटरचा पायी प्रवास करून येतात। महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर भाविक या पहाडावरून दिसणारं निसर्ग सौंदर्य अनुभवतात। या ठिकाणी आम्ही दरवर्षी साधारण 10 वर्ष झाले या ठिकाणी महाशिवरात्रीला खूप मोठी जत्रा असते आणि त्या ठिकाणी आम्ही भाविक भक्त म्हणून या ठिकाणी दरवर्षी येत असतो। या ठिकाणी साधारण 1 ते 2 दिवस खूप मोठ्या संख्येने आजूबाजूचे जे गावं आहेत जसं पिलांद्री आहे, पालांदूर आहे, अड्याळ आहे, लाखणी आहे, या ठिकाणाहून फार मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी येत असतात आणि 2 दिवसीय ही यात्रा असते। पहिल्यांदाच हे तीर्थक्षेत्र पाहिलेलं आहे, पण हे फार सुंदर आहे आणि इथं बऱ्याच लोकांची गर्दी मी पाहिलेली आहे पहिल्यांदाच आणि याचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून एक मी माझ्याकडनं एक सरकारला माझी मागणी करतो। पर्यटन क्षेत्र म्हणून या परिसराचा विकास व्हावा अशी मागणी होते। शंभू महादेवाच्या दर्शनासोबतच मनमोहक निसर्गाची अनुभूती घ्यायची असेल तर प्रत्येकानं एकदा तरी या ठिकाणी यायलाच हवं। माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।